नमस्कार, मी आरिफ शेख. मी मराठी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. सांगली जिल्हा झाला राममय. सर्वत्र उद्याच्या राम मंदिर उद्घाटनाची आतुरतेने प्रतीक्षा. मिरजेमध्ये साकारली भव्य राम मंदिर प्रतिकृती. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल. सांगली उद्या अयोध्या नगरीमध्ये होणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळा आणि राम मंदिराचे उद्घाटन सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात राममय वातावरण झाले असून सांगली जिल्ह्यासह सांगली मिरजमध्येही ठिकठिकाणी प्रभू रामचंद्राचे मोठे बॅनर तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूस आकर्षक सजावटीने शहरे खुलून गेली आहेत. राम मंदिर लोकार्पणाला काही अवधी शिल्लक असताना लोकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून उद्या नागरिकांना या सोहळ्याचा मनमुराद आनंद घेता यावा यासाठी शासनाने ही सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. तसेच मिरजेतील क्रीडा संकुल येथे भव्य अशी 25,000 स्क्वेअर फूट परिघावर भव्य राम मंदिर प्रतिकृती उभी राहिली असून पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली उद्यापासून 30 जानेवारीपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी होणार आहे. सुधीर गोखले, मी मराठी क्रांतीसाठी सांगली कोल्हापूर ब्युरो. यानंतर इथेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा मी मराठी, बातमी महाराष्ट्राची.